नमस्कार. तर मला आत्ताच आमच्या क्रिकेट क्लबकडून कॉल आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्लब आहे आमचं ते. तिथं मॅच आहे चालू. डी पी एलमध्ये तुझं सिलेक्शन झाले. आणि डी पी एल म्हणजे तुम्हाला काय आहे तिथं गेल्यावर दाखवतो. डी पी एल म्हणजे दुर्गाडी प्रीमियर लीग. तर चांगला आगाज झाला आहे आणि माझं त्यात सिलेक्शन झालं आहे. तर मी चालू आता क्रिकेट खेळायला. चला मग जाऊया. ई तर पोराचं तर क्रिकेट तुम्हाला दाखवतं कसं असतं तिथं. आणि आमचा हे आमचं इथं प्रेक्षक आले तर मॅच बघायला. आणि तर बघा कसा झाला विषय. पांघरून घेऊन बसलाय. उन्हातानाचा मॅच खेळायला आलेला आहे. त्याला सांगितलं होतं सांगत तू येऊ नको. नाही म्हणला आम्ही IPL बघून आलोय कालच म्हणला. आणि त्याच्यामुळे मी आता क्रिकेट खेळायला थांबलोय म्हणला इथं. आणि बघा उन्हात बसलाय. ते बाबा हा आमचा बाळू आहे. बाळू वर लक्ष दे की. हे बघा बाळू तुझा ब्लॉग तुझ्या पैसे राहू दे. बाळू बाळू तोंड दाखवून आपल्याला कसं आहे. आणि रील्स लय भारी काढतो बरं का. बाळूच्या रील्स मी सगळ्याला व्हायरल करून देतो. ओ शॉट आहे. चालला तोंड दिसलं का. दिसलं पुण्यावरून आलेला माणूस आहे ते. आणि विषय असं झाला की लय ऊन लागले म्हणून असं टकोऱ्याला हात लावून बसलाय. कसं आहे बाळू तू पहिला बी कधीतरी दिवसाची गावठी होता. उन्हाचं चाललेलं आहे. प्रेक्षक थांबा की इथं मॅच बघायला. तिकडे 2 प्रेक्षक थांबले देऊन. आणि आमच्या मॅच मध्ये कसं बॉल इकडून तिकडून गेले की चिडाचिडी कशी होते तुम्हाला दाखवतो गावठून. शपथ आऊट झालेला आमचा प्लेअर. आणि खतरनाक मध्ये केकीने बॉलिंग केलेले. विषय संपला. आणि मॅच मध्ये बॉल इकडून तिकडून गेल्यानंतर आमच्याकडे असं कसं असते रन एका साईडला पकडत नाही एका साईडला पकडत येते. आणि त्याच्यामुळं बॉल एका अँगलने गेला तर ते रन पकडलं जात नाही. ते काही वेळेस गेलं तर पकडलं जातंय. आणि त्यात चिडाचिडी झाली तर तुम्हाला आपल्या व्लॉगमध्ये दाखवतच कशी भांडणं असते. ते नुसता धुळाचा जाळच असतं इथं. हे के टपाटपा घाम पडायला लागला इथं. बॉलिंग टाकतोय कडे. शॉट रे मुन्ना आपलं ते शुभम. एकच विषय हार्ड गेलेला आहे सगळा. रन रे 4 रन झालेले आहेत. 32 रन रे. 32 का. शॉट शुभम खतरनाक विषय. आणि 6 पाहिलेला आहे. खतरनाक शुभम आमचा प्लेअर खतरनाक शॉट मारलेला आहे. विषय हार्ड करून टाकलेला आहे. दणका आमचा प्लेअर आहे शुभम. दणका दिलेला आहे ओढून एकदा. रन रे शुभम. 38 संपला विषय. आणि असा विषय झालाय डायरेक्ट पाण्यावर बॉल मारला. त्यामुळे केकेच्या अंगावर चिखल पडलेला आहे. आणि असं क्रिकेट खेळत होतं आमच्या गावावर दणका उडून. हे चला टुर्नामेंटची सुरुवात झालेली आहे. आणि शुभम कसं वाटतंय. गरम वाटतंय. गरम मध्ये भाऊ मध्येच गरम छकडा मारा लागलाय. विषय खोलकून टाकला. आता मुन्ना आला बॉलिंगला. आता काय खरं ना. यातला विषय समजा हार्ड. वाईट बॉल शेवट रे. संपला की विषय. शॉर्ट आहे रे. के कोण बॉल सुटलेला आहे. पडता आमचा प्लेअर वाचलेला आहे. असंच आमचं ग्राउंड आहे इथलं. आणि मुन्ना मगाला भांडत होता. ते पण ब्लॉगमध्ये व्हिडिओ आहे. कसा आहे दणका असतो. आणि अक्षय ठेले तिकडे पाण्याचं नियोजन लावतात. म्हणजे ग्राउंडवर पाणी पडू नये म्हणून एवढी मेहनत घेतात नाही का. कसं आहे आता उद्याच्यापासून घासगवत आणून लावायचं इथं. आपलं घासगवत कर काय लावायचं आपण. ग्रीन ग्रास लावायचा इथं आणून. टुर्नामेंटची सुरुवात करायची आपल्याला. हो बॉल लयच हार्ड टाकतोय मुन्ना. सापला की विषय आलेला आहे. आणि शॉट आणि आऊट झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी झेललेली आहे त्यांनी. तिच्या हाताला लागला विचारायच्या. आणि चुकून माकून हातात बसलेला कॅच होता तो. पण चांगला कॅच घेतोय आमचा मुन्ना. असा काही विषय नाही त्यात. हां मग तेच काय दुर्गाडी प्रीमियर लीगचं मोस्ट व्हॅल्युएबल आहे ते प्लेअर. शॉट आहे समर्थ. आणि आता न्यू बॅट्समन जो लॉन्च झालाय
माराच्या आधी 2ला पळ म्हणतोय. आमच्याकडे कसं आहे बॉल सुटला तरी पळत नाही ती, कारण की जोपर्यंत बॅटिंग लागत नाही तोपर्यंत बॉल काय पळत नाही ती. समोरची बॅटिंग बघा. अरे वरून बॉल गेलेला आहे. सपला विषय. ओव्हर वाईट बॉल आहे का? वाईट बॉल आहे का? हाईटच्या वरनं गेलाय त्याचा बॉल. अरे काय अक्षय सपला का विषय. चला टाका टाका. हो मुन्नाने बॉल खाल्लेला आहे. ओव्हर संपलेला आहे. ताकदीने दिंग ताकदीने. हे काय मोठा व्हॅल्युएबल प्लेअर पळत आलेला आहे इकडून. हा अक्षय हंपरला उभारलेला भाऊ. आणि मोबाईल अमानत यायला लागले. अमानत तेच की अमानत हे 10,000 22,000. आणि तुम्हाला मेन टुर्नामेंटचे होस्ट बघायचे असेल तर हे बघा. हे होस्ट आहेत आमचे. आणि ह्यांनी आमची पार जिरवलेली आहे 2 मिनिटातच विडून. चालू गेला झालं. चला नाही म्हणलं नाही पण यायला आता आता मी पण पुन्हा जर मी मोर गेल्यावर मी पण देणार 4 बरं मुन्ना मी काय म्हणतो ऐक की आमचा आता धुळा ओढणार आहे. सामा पण उभारलाय. मी तू बरोबर का मागा जागे. थांबतो मी आता फिल्डिंग लावू. जाऊ दे आता संपल्यावर मॅच घेऊ आपण विषय. धिंगाणा करू आपण जिंकलो. आणि यांचं प्लेअर धडाधडा आउट होऊन गेलेलं आहे. तिकडे के पण आउट होऊन गेलेला आहे. आता के किपरिंगला उभारल. पळत आलेला आहे फिल्डर तिकडून क्रिकेट खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी. कसं पळत आले संपला विषय. ठीक आहे आलाय. आणि पल्लीकडल्या टीममध्ये आता पडण्याची सुरुवात झालेली आहे. बॅटीला बॉल लागणार त्याच्यामुळं संपला विषय. शॉर्ट मारलेला आहे. आणि पण रन नाही येतं का? रन नाही आहे. चला आमच्या टीममध्ये आता भांडणं लागलेत बॉलिंगमुळं. होय बुन्ना आमच्याच टीममध्ये भांडणं लागलेत बॉलिंगमुळं. बॉलिंगमुळं भांडणं करायला लागलेत. बघ की तर समर्थ तो का ते काय आमचं फिल्टर तिकडून पाणी आणतोय पाणी प्यायला. असंच ते वॉटर पार्क. गोल्डन असू दे एक गोट म्हणजे 2 बूंद जिंदगी के असं म्हणलं तर चाल. घे चला विषय संपला. ग आता मुन्नाच्या पण बॅटीला बॉल लागा नाही. हे बघा ही मुन्ना बॅटिंग करतोय. ग दोन्हीच्या दोन्ही बॉल त्यांनी अत्यंत निर्दयपणे सोडून दिलेले आहेत. आणि त्याच्या मनाला ते बॉल भिडलेले आहेत. तर ते आता 2-3 छकडं मारण्याचा प्रयत्न करेल. आमचा बॉलर आता पाणी पितोय. काय राव पाणी संपलं होय. मग काय काढलंय तुमचं राव. संपला विषय. तिन्हीच्या तिन्ही बॉल खाल्लेले आहेत. मुन्ना फडणे 4 बॉल झाले का? मला वाटतं आता बॅट फुटलेलं आहे मुन्नाच्या या शॉटनी. तर आता फाळकुडं उद्या त्याला नवीन आणावं लागेल आपल्याला. तर मी नसेन इथं कारण की मी जाणार आहे परत पुण्याला. तर मी येताना परत आनंद 3 फाळकुडं पुण्यावरनं. संपला विषय. ओव्हर संपलेले आहे. संपले का ओव्हर? 4 बॉल झालं का? 5 बॉल. असं कसं काय विषय संपला? हे बघा असं शिवाय देतात आमचं फिल्डर. कसं करावं आता सामा. घ्यावं का नका तुला पुढल्या IPL DPL तेच की दुर्गाडी प्रीमियर लीगला घ्यावं का नका पुढल्या वेळेस तुम्हाला. संध्या आमचे तत्काळ चाललेलं आहे. आणि आता बॉलिंगला आलेला आहे. लास्ट बॉल राहिलेला आहे. बहुत अच्छी गेंद और कोई ठिकाना नहीं बैट्समैन का क्योंकि बैट को बॉल लगा ही नहीं. तर ऐसा अवघड हो गया अभी. 3 ओव्हर रन किती रे? 3 ओव्हरमध्ये 1च रन. अरे क्या बात आहे. चला
आपणच जिंकला मग संपला विषय. आणि आता समाधान आलेला आहे बॉलिंगला आणि समाजची बॉलिंग बघूया आपण. पायात बॉल टाकतोय समा टाक बॉल. अगं पहिलाच बॉल वाईट. हो गुलाब कुमार गुलाबराव नाव दिले त्याला पोरांनी. त्याचं नाव समर्थ आहे आणि अत्यंत खतरनाक शॉट मारलेला आहे. अरे हे बघा असं होते आमच्याकडे. हा ही 4 गेलेला आहे इथून. दोन्ही फिल्डरच्या हातानं बॉल सुटलेला आहे. बॉल एवढा स्पिन झाला होता की आमच्या दोन्ही प्लेयरला गावचल नाही बॉल. संपला विषय. बॉलरची काही चुकी नाही त्यात. आता काय सांगावं तुम्हाला. बरोबर बॉलमध्ये पडलेलं आहे आणि आपण कॅप्चर केलेलं आहे. कारण की बॉल सगळं इथं जुंधळ्यात गेल्यावर हरवलेलं आहे. आणि असं सगळं फिल्डर आता बघा बॉल हुडकाय निघतात. हे असं गावाकडं आमच्या ट्रिक्ट असते बॉल हुडकण्यासाठी. आणि असं सगळेजण सांगतात इकडे बॉल इकडे बघा. आता सगळे जुंधळ्यात शिरतील बघा शिरले जुंधळ्यात आता बॉल हुडकाय. तरी हे ग्राउंड आहे आणि हे इकडे जुंधळ आहे आणि ह्याच्यातून नॉट अलाउड. बॉल गेला की हुडकायचं आणि नाही सापडलं तर भरून द्यायचा. संपला विषय. बघा जुंधळ्यात गेलेले सगळे. आणि आमच्या तिकडं मळ्यात झाड बिड आहे सगळं मस्तपैकी. हां लय हिरवळ वातार आहे. आणि इकडं आलं तर सगळं दुष्काळ आहे. संपला विषय. तर त्याच्यामुळं आपण क्रिकेट खेळतो इथं. तरी ह्या घ्या बा मोटर चालू आहे इथं. त्याच्यात पाणी सोडलं आहे घासगावताला. पोरं बॉल हुडकतात त्यात. खतरनाकमध्ये आता बॉल हुडकायला लागलेत. तर फायनल बॉल सापडलेला आहे. अय मगाच आहे का दुसरा आहे आताच आहे का. तर हो का जुंधळ्यात बॉल सापडल्यावर असं घेऊन येतात सगळेजण. बॅट्समन बी गेला होता बॉल हुडकाय. हो आलेला आहे. आणि आपला हे दुसरा बॉलर ह्याने बॉल हुडकून काढलेला आहे मस्तपैकी. तर आपण आपल्या फिल्डिंगला आलेलं आहे इथं. हा टाका चला. सापला विषय. बॅटीला बॉल लागणार तर मागं रन नाही तर बॅट्समन चिडतोय. आमच्या बॉलरवर भांडणं करतोय ही मुन्ना. तो सगळ्यावरच भांडणं करतोय. तुम्हाला दिसलाच ब्लॉगमध्ये. ग 6 आहे. ए बाबा 6 पडलेला आहे. हे बघा बॉल इथं कच काटून बॉल हाणलेला आहे यांनी भाऊनी. फुल तापलेला आता. काय झालंय मुन्ना. ए शुभम फिल्डरला तापलेत. काय अय समज कसला पुरस्कार आहे. दुर्गाडे प्लेअर मेल लेगचा का. होय हां संपला विषय. काय बॉल सापडत नाही. सगळं जुंधळ्यातच माराल ती बॉल. आमच्याकडे बॉल येणार म्हणून आम्ही ब्लॉक काढायला लागलो. के कसं नियोजन लावायचं. आणि हां मोस्ट वायरल रनिंग बॉल निशांत माने. संपला विषय. दुसऱ्यांदा बॉल केला इकडे. चेन्नईचा अवॉर्ड जास्त झाडं लावायचा. पिंडी देऊ एक बांधून घरी जाऊन खात बस. चेन्नईचा अवॉर्ड द्या. सगळ्यात जास्त डॉट बॉल खाल्लेला हाय का नाही का. चला आता आतमध्ये. चला आता आपण जुंधळ्यात जाऊया बॉल हुडकाय. आपण स्वतः सावता आता जावं लागणार आहे. काय त्यात विषयच नाही. सापडं ना ही आम्ही आलेलो आहे आता जुंधळ्यात बॉल हुडकाय. बघ की राव मी तर नवीन टी शर्ट घालून आलो. गावसाला बॉल संपला विषय. आणि आपण आता जुंधळ्यातनं बाहेर जातोय. निशाला चेन्नईचं ती आवड द्या. सगळ्यात जास्त झाडं लावायचं. पूर्ण लेग साईड बॉल ठेवा ह्याला. मारू दे लेग साईडला. रेडी करते ती रनासाठी.
मोर्चा टीमचं प्लेअर. ए हवेत उडलेला आहे बॉल आणि फिल्डर आलेला खाली. अरे क्या सुटलेला आहे, सापला विषय. दोन्ही मॅच आम्ही जिंकल्या फायनली. समोर मॅच जिंकल्याबद्दल कसं वाटतं? कसं काय नियोजन कसं होतं तुम्हाला? नियोजन माझी बॉलिंग भारी पडली, जिंकला होता. त्यांना हरवायचं कारण काय होतं? हरवाचं कारण बाबा हरवायचं कारण काय? केदारन मुन्ना. हरवायचं कारण काय होतं? निशाण. कारण तुम्हाला खरं सांगतो, डॉट बॉल खेळलो निशाण नाही डॉट बॉल खेळलो मग त्यांची टीम हारली. चला इकडे मॅच चालू झाली आहे आणि दुसऱ्यांदा बी आतमध्ये बॉल घालाय. फक्त मुडकी दिसायला लागलेत बघा. दिसतं का? हे बघा काय दिसत नाही, पोरांची मुडकी दिसते. एवढं मोठं मोठं घासगावत आहे आणि या घासगावताला आमच्या गावाकडे पोरं असे बॉल हुडकतात. कसं आहे, ही मजा आहे ना कुठेच येत नाही. पुण्यात तर अजिबात नाही, मुंबईमध्ये नाही, कारण की बॉल तिथं लगेच सापडतो. इथं कसं आमच्या इथं बॉल घ्यायला की घ्यायला मग लाई सापडलं की नवीन आणा असा विषय आहे. आणि गावाकडे ह्याच्यामुळेच आम्हाला लय मजा येते दिवसभर बी. आणि असं कडक जरी ऊन असलं तरी खेळायला मजा येते, त्यामुळे काय टेन्शन नाही. डेड बॉल बघा, बॉल टिपा सरळीने पडून तू बॉल दिला, स्टंपाचा बॉल बरोबर पडला. आई ग मुन्ना खतरनाक शॉट मारला, विषय संपला. बघा हे आमचं रडकं बाळ्या पहिल्यापासून असंच रडतंय आणि आलं मध्ये मध्ये करायला लागले. तेव्हा हो का इथं बसायला लागलं, डिपनीत जायला लागलं जाऊन. आणि मला म्हणतं मला बॅटिंग करू द्या. अरे पळ तिकडे, आमची मॅच होऊ दे. मॅच झाल्यानंतर आम्ही पळून जाणार सगळे इथून. तुला काय खेळायला देत नसतो आम्ही. हां विषय संपला. फायनली मॅच संपलेला आहे आणि सगळे चाललेले आहेत. आपला विषय पाळवी मॅच संपलेला आहे. आकाश कशी काय मॅच हारली बरं? मी बोलत नाही. मॅच कशी काय हारली? शब्द संपले आमच्याकडे, बोला शब्द नाहीत आता काय. शब्द कुठं नाही गेलेत का बोला. मी सांगत होतो बॉलिंग चांगली करा तुम्ही म्हणून. शुभेन बॉलिंग सगळे 6 मारायला दिले. असली दर्दनाक हार आजपणच्या दुर्गडी प्रीमियर लीगच्या इतिहासात कोणाला भेटली एवढी दर्दनाक हार भेटली. संपले विषय. नावच काढणार. आता जे होय आताची 1 साईड दिली, आम्ही 1 साईड जिंकले, म्हणजे त्यांनी जिंकले आम्ही हरवले 1 साईड चाललो. आम्ही 1 साईड हरलोय. जाऊ दे शुभम, कसं काय हरलो बरं आपण? काय तुला सांगितलं होतं बॉलिंग नीट कर म्हणून. हरवली मॅच. तर मॅच हरलेलं आहे आम्ही. जाऊ दे आता म्हणा, टेन्शन घेऊ नको, रडू नको. आपण 2 जिंकले. आपण 2 जिंकले, सिरीज आपल्या नावावर. ते हा सिरीज एक त्यांनी जिंकले. हो अरे समर्थ सम्या इकडे तू इकडे 2 मिनिटं प्लेअर पाणी पितो आमचा. प्लेअरला जरा विचारू नाही ना तिला भारी महत्व जायला का. तुम्ही लागा सबस्क्राईब करताल तेवढं वाढतं माझं भेटतोय. समज मॅच कशामुळे हरली सांग बरं आता? मॅच बॉलिंगवर बी आली, बॅटिंग जरा खराब झाली आमची, त्याच्यामुळं आम्ही आता मॅच हारलो. बॉलिंग आणि त्यातनं मी नव्हतो अजून, त्याच्यामुळं पक्का हरली. बॉलिंग विष्णूनं बराबर टाकली नाही ह्या बारीस. 6 पडलं का? अरे 4 6 पडले विष्णू. मी सगळ्याला सांगत होतो का बॉलिंग चांगली करा म्हणून. मी नव्हतो, माझी कमी हल्ला बसलेले. झाला निशा बी आला नाही निशा. मॅच कशामुळे हरवलं? आम्ही चाललेलो आहे उन्हातानाचं घरी, कारण की खेळून बिळून झालेलं आहे मॅच. आणि माझ्यावर आता मुन्नाच आहे फक्त राहिला आहे. बाकी सगळी पाणी बिणी पिऊन घरी गेले, ते रावण झाले. ती जेवाय बिवाय आता 4 वाजता येतील पोरं, पण मी 4 वाजता नसेल मिळालेलं. आता पुण्याला निघून इथून आता चला 4 वाजता 4ला जाणार. हां तर परत भेटू कधी तर नाही का आल्यावर सुट्ट्याला येताना. आणि येताना 3-4 फळ कुठं मी घेऊन येतो. आपल्या बॅटची लय कमतरता आमच्या पोरांकडे. आता काय सला विषय, ते फाळकुड होतं ते फुटलेलं आहे पूर्णपणे. आणि तरी पण आम्ही तसंच पॅक लावून द्वारे लावून त्याला खेळतोय. पोरं भारी क्रिकेट खेळते पोरं सगळे. आमच्याकडे भारी फिल्डर होतं.
आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा, मी मेन्शन करतो आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मुन्ना बाय बाय. चला.